होत्या, पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या होत्या, पहिले औक्षण करत होते, ओवाळीत होते, बरोबर का? हे आपले संस्कार आहे, रूढी परंपरा आहे. आता ओवाळणं आता दुसरंच निघालं, हॅपी बर्थडे, कुठला बर्थडे आला कसा बर्थडे, असा बर्थडे करतात का? हा नाही महाराज, त्याला स्वरूप दिलं इथं त्या ठिकाणी. मला सांगायचं कशामुळे करायचंय तुम्हाला वाढदिवस तर तसा करा ना, कोणत्या स्वरूपानं, या स्वरूपानं, याच्या निमित्तानं दुसरे कार्यक्रम असं नाही. चला इथं औषध करू लागले, ओवाळू लागले, पण झालं काय? पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या होत्या, ओवाळत असताना विपरीत घटना घडली. आणि काय घडली? कुंभकर्ण उंच भारी अक्षता नवसती ते तवरी त्या पडीला सुग्रीवाच्या शिरी मने धडकरी विजय होवी. आशीर्वाद कोणाला मिळाला? आणासाहेब घडले. उंच होते कुंभकर्ण महाराज, यांनी अक्षता टाकल्या महाराज. औक्षण केल्याच्या नंतर, निरंजन केल्याच्या नंतर पण त्या अक्षता आपणाच्या मस्तकावर जाऊन पडल्या. सुग्रीवजी महाराज आणि काय आशीर्वाद दिला? विजयी हो, विजयी श्री प्राप्त हो. कुणाला म्हणत्या? सुग्रीवजी महाराजांचं औक्षण झालं, करायला त्या कुंभकर्णाचं ओवाळली, पण तिथपर्यंत अक्षता पोहोचल्या नाही. अशी कृती त्या ठिकाणी विभीषणजीच्या पत्नीने केली. काय झालं? पतिव्रतेचे वचन सुग्रीवाची फळले पूर्ण मूर्छा जावणी संपूर्ण सावधान सोय झाला. कसं करायचं याच्यामुळे रामायण काय सांगती होई? पतिव्रतेच्या शब्दा पुढे नवीन मुखातून निघालेला शब्द कृतीत उतरतो महाराज. मूर्छा आलेली होती सुग्रीवजीला, पण या माता माऊलीनं त्या ठिकाणी औक्षण केल्याबरोबर अक्षता मस्तकावर जाऊन शिरावर पडल्याबरोबर संज्ञा नाहीशी झाली. वानरा सुग्रीवजी सावध झाले. नाथबाबा म्हणले, हे कुणाचा प्रताप आहे? तुका म्हणे पतिव्रता नीती देवावरी सत्ता, पतीची या मता अनुसरून या पतिव्रता. एवढा श्रेष्ठ धर्म आहे. देवाधिकावर अधिकार पतिव्रताच करू शकते, देवाला थांबवू शकते. म्हणून म्हणले की औक्षण केल्याबरोबर वानरा सुग्रीवजी सावध झाले. कुंभकर्णाचे काके भीतरी धरून यानीला लंकापुरी सुटका होय कैशा पारी ऐसे विचारी सुग्रीव. सुग्रीव महाराज विचार करू लागले. कुठं घडलेलं होतं? खातेमध्ये आणले. आज स्वतः करतील, सावध झाले, विचार करू लागले. याच्या दाढीतून आता सुटका करण्याकरता आपण काय युक्ती करावी असा विचार वानरा सुग्रीवजी करू लागले. श्रीराम नामयावरती सकळ श्रमांची निवृत्ती तत्काळ होय बंध मुक्ती ते स्मरे चित्ती सुग्रीव. त्याच वेळेस म्हणजे वानरा सुग्रीवने काय केलं? ज्या रामनामाच्या आवर्तीनं उच्चारानं काय होते? अनेक बंधनातून सुटका होती. राम नामाच्या चिंतने बाणा वाटा पडती निघणे, फक्त ते मुखाला यायला पाहिजे. नाथबाबा सांगता, साधू संत सांगता, मुखी नाम हाती मोक्ष. एवढी नामाची मती इथं तर साधं संकट होतं. काकेतून सुटका करण्याकरता वानरा सुग्रीवनं प्रभूच्या नामाचा आलेला केला. रामचंद्र भगवान की जय. आणि असं नामस्मरण केल्याबरोबर हे नाम काय करतंय? अनेक बंधनातून मुक्त करतंय. ते नामस्मरण वानरा सुग्रीवजीने घेण्यास सुरुवात केली. करीताना राम नाम स्मरण सुग्रीव सुटला संपूर्ण विटंबवय कुंभकर्ण सोय आपण विचारी. अहो झाली सुटका महाराज. वानरा सुग्रीवजीच्या काठीच्या बंधनातून मुक्त झाले, सुटले. आणि आता या कुंभकर्णाच्या तावडीतून किंवा इथून असणारं गमन करण्याकरता, आगेतून सर्व कार्य करण्याकरता वानरा सुग्रीवजीने आवेश धारण केला. आणि काय करू लागले? निघून या काके बाहेरी बैसोनी त्याच्या उराउरी नागकान केली बोहरी तेही परी उधारा. नाथबाबा सांगू लागले, सावध झाले. त्याच कुंभकर्णाबरोबर म्हणले, छातीवरती असणारा वार करू लागले, उडीशीने मार दिला. आणि अशी त्या ठिकाणी म्हणजे अवस्था या ठिकाणी वानरा सुग्रीवजीने कुंभकर्ण महाराजांनी ती केली. बसलाच नाही ना तुम्ही कोण राहिले सांगायचं तात्या तात्या दिसत का तात्या तात्या महाराज आपले